शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बघायला मिळणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक दावरुंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, एकंदरीतच हा सर्वात मोठा सोहळा आहे महाराष्ट्रासाठी, ही अत्यंत अभिमानाची बाब, कारण लंडनमधून 3 महिन्यांसाठी ही वाघनखं आता सर्वसामान्यांना प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, हार अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। मनश्री बरोबर आहे, तिन्ही हे प्रमुख नेते राज्यातले जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवई नाका जे साताऱ्यातलं प्रमुख ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे, त्या ठिकाणी या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः सोबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेला पाहायला मिळतात। त्यांनी सुद्धा मोठं योगदान जे आहे ते या वाघनखं लंडनमधून आणण्यामध्ये दिलं होतं। स्वतः ते लंडनला गेले होते। हा संपूर्ण 3 वर्षाचा करार जो आहे तो त्यांनी स्वतः जाऊन तिथे केला होता आणि त्यानंतर ही वाघनखं जी आहेत ती संपूर्ण सुरक्षेमध्ये लंडनमधून आपल्या महाराष्ट्रात आलेली आहेत आणि नेते मंडळींच्या चेहऱ्यावरती सुद्धा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शिवभक्तांची अनेक वर्षाची ही प्रतीक्षा होती, अनेक वर्ष शिवभक्तांची इच्छा होती, ती इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात हे सगळे नेते या ठिकाणावरून निघतील आणि जे वस्तू संग्रहालय आहे, प्रमुख वस्तू संग्रहालय ज्या ठिकाणी वाघनखं ठेवलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते पुष्पहार अर्पण झालेला आहे। या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सीएम साहेब नक्कीच, त्याच्यामुळे ही 2 दृश्य आपण बघतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता सर्व नेते मंडळी हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी रवाना होतील, ज्या ठिकाणी ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहे। वाघनखांसोबतच शिवकालीन शस्त्र सुद्धा सर्वसामान्यांना या प्रदर्शनामध्ये बघता येणार आहेत। वाघनखांसोबतच शस्त्र असतील, वस्त्र, नाणी, तलवारी, बंदुका, भाल्यांचे विविध प्रकार सुद्धा बघता येणार आहे। मनश्री, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जी जाहीर केली होती आणि त्या योजनेचा लाभ जो आहे, ज्या महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत, या महिला ज्या आहेत त्या आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधत आहेत। कुठेतरी त्यांचं स्वागत या ठिकाणी राखी बांधून करतात, कारण एवढी चांगली योजना जी आहे ती मुख्यमंत्री आणलेली आहे आणि ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत या सगळ्या महिला भगिनी आहेत, या राखी बांधतायत आणि कुठेतरी त्यांचा धन्यवाद मुख्यमंत्रीचं मानताना आपल्याला पाहायला मिळत आहे, सरकारचं कुठेतरी धन्यवाद मानताना पाहायला मिळत आहेत। जी लाडकी बहीण योजना या सरकारनं महायुतीच्या जाहीर केलेली आहे, त्यांचे आभारी आहोत आम्ही, अशा आशयाने या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत ते राखी या ठिकाणी बांधताना आपल्याला दिसून येत आहेत आणि कुठेतरी सरकारचा आभार जे आहेत ते मानताना दिसून येत आहेत। मनश्री, नक्कीच विनायक, आपण बघतोय की सातारकर महिलांनी सुद्धा जल्लोषात स्वागत केलेलं आहे। सर्व नेते मंडळींचं, विशेषतः मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार सातारकर महिलांनी व्यक्त केलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून त्यांना औक्षण देखील केलेलं आहे, सोबतच त्यांना राखी देखील बांधलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांचंही औक्षण करून त्यांना राखी बांधण्यात आलेली आहे। सातारकर महिलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सरकारचे लाडकी बहीण ही योजना आणल्याबद्दल आभार मानलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतो आहोत साताऱ्यातली। सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करून आता ही सर्व नेते मंडळी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी ही आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ज्या ठिकाणी ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत त्या ठिकाणच्या शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निघाली आहेत। काही क्षणांपूर्वीची ही दृश्य, तोफे शेजारी असणारा शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हार अर्पण केला आणि आता सध्या अजित पवार हे दृश्यांमध्ये दिसत आहेत। सातारा शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आहे।